पिंपरी चिंचवड शहरातील बोशी परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचं काम युद्ध पातळीवर भाजप आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून 7.5 एकर परिसरात साकारते शंभूसृष्टी। छत्रपती संभाजी महाराजांचा ब्रॉन्झ धातूचा 100 फुटी पुतळा, 40 फूट उंच चौथरा, सर सेनापती हंबीरराव मोहिते शिल्प, 16 सेनापती मावळ्यांचे पुतळे आणि महाराजांच्या इतिहासावर प्रकाश टाकला जाणार। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून तब्बल 48 कोटींचा खर्च केला जाणार। मात्र शिव आणि शंभू भक्त एकत्रित येत छत्रपती संभाजी महाराजांना ऐतिहासिक मानवंदना देणार। रविवार 14 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता 3000 ढोल, 1500 ताशे आणि 500 ध्वज असं एकत्रित वादन केले जाणार। अलंकापुरीत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिनानिमित्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी 15वा अध्याय पारायण आणि कीर्तन सोहळा। आळंदीतून टाळ मृदुंगाच्या निनादात ग्रंथराज ज्ञानेश्वरीची मिरवणूक, बालवारकऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद। श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात पारायण सोहळ्यासाठी महिला भाविकांचाही मोठा सहभाग। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पारायण आणि सायंकाळी हबप नारायण महाराज जाधव यांची कीर्तन सेवा संपन्न। खेड तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ला। चिजबाईवाडी गावात रात्री किसन येलभर यांच्या गोठ्यातील गाय वासराचा फडशा। शेतकरी रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण। वन विभागाने पंचनामा करून तात्काळ परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची केली मागणी। राजगुरुनगर शहरासह परिसराला शनिवारी दुपारी जोरदार पावसाने झोडपले। पावसाच्या जोरदार सरीमुळे सखल भागात साचले पाणी। विक्रेते पथारीवाल्यांची त्रिधा तिरपीट। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। पिंपरी बुद्रुक येथे बाळूमामा पालखीचे दर्शन घेऊन घरी परतत असताना भरधाव पिकअपच्या धडकेत बहीण भाऊ गंभीर जखमी। शिरोली पाईट रस्त्यावर अपघातात पिंपरी बुद्रुक येथील 17 वर्षांची धनश्री अशोक वाळुंज आणि तिचा धाकटा भाऊ निरंजन हे दोघे गंभीर जखमी। जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। कडूस येथील पिकअप चालक राजेंद्र निवृत्ती आरगडे याला पोलिसांनी घेतले ताब्यात। पोलीस तपास सुरू। चाकण औद्योगिक क्षेत्राला दिलासा। 400 केव्ही क्षमतेच्या पॉवर स्टेशन मध्ये 50 केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू। फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज आणि MSEDSL अधिकाऱ्यांच्या पाहणीतून स्पष्ट। MSEDSL चे सुप्रिटेंडिंग इंजिनियर युवराज जराग, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माळी, असिस्टंट इंजिनियर S टोपे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे CEO दिलीप बटवाल, FCI चे नरेश राठी, ट्रान्समिशनचे आशिष पाटील आदींची उपस्थिती। रेणुका, सारा, नाणेकरवाडी आणि कुरळी फिडरना मिळणार रिलीफ। 21 सप्टेंबर रोजी नियोजित आउटेज। कंपन्यांनी घ्यावी तयारी। मर्सिडीज बेंच, सॅनी, बजाज, बॉश, ARAI या कंपन्यांवर येणाऱ्या डीप समस्या कायमस्वरूपी संपणार। वडिलांशी झालेल्या व्यवहाराबाबत मुलाला विचारणा केली असता हाताने आणि कुऱ्हाडीच्या दांडक्याने जबर मारहाण। शिवीगाळ दमदाटी करून पुन्हा मारहाण करण्याची दिली धमकी। घोटवडी येथील बाळू शांताराम आढळ याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मारहाण प्रकरणी विलास मारुती लांघी यांची फिर्याद। कुऱ्हाडीच्या दांडक्याने फिर्यादी लांघी यांना पुन्हा मारहाण। आता तुला रुपयाही देणार नाही, काय करायचे ते कर असं म्हणून पुन्हा शिवीगाळ दमदाटी करीत धमकावले।